नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझ्यासोबत माझे दोन भाऊ, माझे दोन मित्र आहेत, रमेश आणि मंदार. आणि आम्ही चाललेलो आहोत अलिबागला. कशासाठी तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल, त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघावं लागेल. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला चालू करूया व्हिडिओला. रमेश, क्या बात है. एनजी पार्टचा हिरो रमेश बेटकर. आणि आमची गाडी आलेली आहे. वो क्या बात है. हे ते पुढे गेले, त्यांना सांग इकडे. आपण तर आम्ही चॅनल प्रमोशनसाठी अलिबागला जातोय, त्यामुळे मजा येणार आहे. आणि बघूया अलिबागचा प्रवास कसा होतोय ते. गाणं काय? अलिबाग हे एक सुंदर ठिकाण आहे आणि सुंदरतेला धरून आपण हे गाणं नक्कीच म्हणू शकतो की तोरे नैना बडे अलिबाग रे. हे असं एक पांचट विनोदाने आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, मागे बघू शकता ताज हॉटेल आहे आणि आपण पोचलेलो आहोत गेटवेला. आणि आपण स्पीड बोटने प्रवास करणार आहोत. सो मजा येणार आहे या प्रवासात. आणि आपल्या भावांना विचारूया त्यांना कसं वाटणार आहे, काय मजा करणार आहे. काय मग मित्रांनो, स्पीड बोटनं पहिल्यांदा प्रवास करणार आहात, काय विचार करताय, काय डोक्यात आहे? विचार हा करतोय की स्पीड बोट मध्ये बसल्यानंतर रील कुठल्या गाण्यावर करायचं. येस, कारण की 3-4 गाणी मनात धुमाकूळ आहे घालतात. त्यामुळे जरा बघूया. मेंढीच्या मला 2-4 आहेत. हा, माझ्या मनात सगळ्या जे स्पीड बोट मध्ये आपण करू शकत नाही. त्यामुळे श्रमेशच्या मनात असे जरा साजूक अशी गाणी, छान अशी जे म्हणजे स्पीड बोट मधून आम्ही बाहेर नाही येणार. काळजी घेत आम्हाला शूट करावं लागेल. येस येस. तसं आम्ही बघूया काय होतं ते. ठीक आहे, बघूया आता काय होतं, प्रवास कसा होतो. भेटूच. मित्रांनो, पहिल्यांदाच स्पीड बोटनं प्रवास करणार आहोत आणि आपली बोट येते 5 मिनिटं आहेत. सो आपण वाट बघतोय. आणि बोट आल्यानंतर त्या प्रवासात काय धमाल येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर अलिबागमध्ये जाणार आहोत. सो एकूणच मजा असणार आहे. सोबत मंदार आणि रमेश देखील आहे, तर धमाल येणारच आहे. तर बघूया प्रवासात काय काय मजा येणार आहे. चला जाऊया आता बोटीत. तर भावांनो, आपली बोट आलेली आहे. मजा तर येणार आहे. थँक्यू ऐसे जत्रा, थँक्यू सोनी मराठी. अख्ख्या बोट मध्ये आम्ही तिघे असणार आहेत. यहाँ के हम सिकंदर आणि हे दादा. आम्हाला स्पीड बोट या शब्दाला काय बघूया. स्पीड दादा, स्पीड बोट बोटीने जाऊया. स्पीड नसलं तरी चालेल, आपल्याला अलिबागला सेफ पोहोचायचं आहे. 15 मिनिटात आपण पोहोचणार. बापरे, पाण्यावरून देणार आहे ना. वा वा वा, क्या बात है, कमाल. रत्नागिरीचे सुपरस्टार रमेश बेटकर. हो, कमाल आहे, कमाल आहे. थँक्यू सो मच सोनी मराठी. करत आहे. थँक्यू सो मच सोनी मराठी. थँक्यू सो मच महाराष्ट्राची आपली जत्रा. हा अनुभव अप्रतिम आहे. अख्ख्या बोटीवर आम्ही 3-4 जण आहोत आणि आम्ही पाहिजे तिथे बसू शकतो, फिरू शकतो, सगळं बघू शकतो. तर मित्रांनो, आता आपण बघतोय स्पीड बोट कशी चालवली जाते ते. आणि हे सगळे आपले गाववाले आहेत, सगळे रत्नागिरीतले आहेत. त्यामुळे आम्हाला आपली भावकीच आहे असं वाटतंय. हे दादा पण ही बोट चालवतात. सो खूप भारी अनुभव आहे हा. कठीण काम आहे आणि बसल्यावर खूप भारी अनुभव येतो खरं तर. आणि थँक्यू सो मच दादा, खूप भारी राईड आहे आमच्यासाठी. कायम लक्षात राहील अशी राईड आहे. सो आम्ही खूप एन्जॉय करतोय. खरंच खूप खूप थँक्यू. वाह 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 वाह, क्या बात है. कैसा है भाई? ठीक है. आज आम्ही पहिल्यांदा स्पीड बोटनं प्रवास करतो अलिबागसाठी. आणि खूप धमाल येते खरं तर. आणि खरंच खूप अविस्मरणीय अनुभव आहे हा. आणि हे दोघं पण सांगते त्यांना काय वाटतं ते खरं. मी एवढंच सांगेन, लहानपणीची आठवण आली. लहानपणी सगळ्यांना तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपण एसटीने जायचो आणि आपण लहान असायचो, तेव्हा ना ड्रायव्हरच्या मागची जी 8वी सीट असते त्याच्यावर आपण कसे बसायचो, तसे आम्ही आलेलो पहिले इथे आपण बघतोय. आणि ती मजा येते, अप्रतिम मजा. आणि
आणि मला मगाशी सांगत होतो मला जरासा पाण्याचा फोबिया आहे. मित्र असला फोबिया बिबिया गेलाय पाण्या. खूप मजा येते. आणि खरं तर थँक्यू सो मच सोनी मराठी. आम्ही इव्हेंटसाठी अलिबागला चाललोय. सो हा अनुभव आम्हाला भेटत नसता आला तर हा इव्हेंट असता तर खूप मजा येणार आहे. बघूया अलिबागमध्ये गेल्यावर काय मजा येणार आहे. तोपर्यंत आम्ही या प्रवासाचा अनुभव घेतो आणि मजा करतो. या इव्हेंटला या प्रवासात एक चांगली पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी मिळाली. येस थँक्यू. काय रॉयल ट्रीटमेंट आहे बघा. स्पीड बोट नंतर बग्गी आहे. वा वा वा. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्य जत्रा मंगळवार बुधवार रात्री 9:30 वाजता. आता जस्ट आम्ही मांडव्याला उतरलोय आणि तिथून खाली गाडीपर्यंत आम्हाला बग्गीने घेऊन जात आहेत. सो खूप मजा आली स्पीड बोटने प्रवास करताना. रमेश हो खूप मजा मस्ती धमाल फोटोज रील्स आणि गाणी बास हे चालू होतं आणि प्रमोशन MHJचं. धमाल येणार आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आम्ही पोहोचतोय आमच्या लोकेशनला. रमेश तू इथे झोपायला आलायस? अजिबात नाही. मग प्रवास कसा आला सांग. प्रवास एकदम उत्तम. मगाशीच आपण बोललो की फक्त रील्स फोटो आणि धिंगाणा घालत होतो आपण. अख्ख्या बोटवर तिघच होतो आपण. तिघा नाही चौघ. तिघा नाही चौघ. 3 नाही 4. आमचा ओंकार. 3 नाही 4 आमचा ओंकार. बुलबुला बघितला ना. हो मुझे छोड़े दे नाही. तसाच वेळ आहे. हो हॉटेल पण कमाल आहे म्हणतात. काय आलं आमच्या रूमचं नाव काय माहितीये काय? रिग्यालो. आम्ही आलो ते निघालो. व्यासपीठ मिळावं या नात्याने PNP चषक आणि सौ चित्रलेखाताई पाटील या सदैव तयार असतात आणि त्यानिमित्तानंच हास्य जत्रेमधील हे तिन्ही कलाकार या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अर्थातच या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते PNP चषकादरम्यान मध्ये अर्थातच प्राधान्य देण्यात आलेलं आहे. दादा तुम्हाला जे ऐकायचं ते अकबरचं हे आहे बरोबर. तर मी ते थोडंसं जास्त घेतो म्हणजे PNP चषक आवाज जरा कमी आहे ना. नमस्कार आदाब वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या PNP चषकामध्ये. झाली बाबाच्या इज्जतीची लुंगी उडवून झाली. आता खेळा. सकाळी सकाळी विण्याच्या हातचे पोहे खायला आम्ही अलिबागमध्ये आलोय. खरं तर बऱ्याच वर्षांनी हा योग आलाय. मित्रांनो काल PNP चषकला खूप धमाल आली मजा आली आणि त्यानंतर मुंबईला जाण्याचा प्लॅन होता रात्री खरं तर. पण आमचा मित्र विनायक पुरुषोत्तम अलिबागमध्येच होता. आता मी आहे बोरघरमध्ये अलिबागमध्ये आणि मागे जे बघतायत एक छोटंसं घर आहे. इथे आम्ही काल रात्री आलो होतो. मित्रांनो खूप कमाल जागा आहे. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि अगदी मधोमध हे घर आहे. आणि रात्री काय कमाल वातावरण होतं. थंडी होती. बऱ्याच दिवसांनी असं गावी आल्यासारखं वाटलं. सो रात्री खूप आम्ही धमाल केली. मस्त गप्पा गोष्टी आणि किस्से आणि त्यानंतर मग झोपलो आणि आता सकाळी उठून आता मुंबईसाठी निघालो आहे. पण मित्रांनो सांगतो खूप भारी जागा आहे. मी ते येणार आहे आणि एक प्रॉपर व्हिडिओ करणार आहे ह्या जागेचा. सो तो व्हिडिओ आल्यावर तुम्हाला कळेलच ही जागा काय कमाल आहे आणि काय भारी आहे. तर आता सध्या आपण निघतो मुंबईसाठी. मागे गाडी आलेली आहे आपली. तर आता निघूया आणि मुंबईचा प्रवास कसा होतो बघूया. बाय बाय मांडवा. बाय बाय. लाईव्ह जॅकेट घातलंय आणि आता मांडव्यावरून चाललं मुंबईला. मजा येते ह्या प्रवास. येताना स्पीड कुठे आलोय आणि जाताना आता मालदारने चाललोय. त्यामुळे धमाल येते. आता मुंबईला पोहोचून थोड्या वेळात मुंबईला गेटवेला उठून जाऊन भेटूया. तर मित्रांनो फायनली आम्ही मुंबईला पोहोचलो. आता CST वरून ट्रेन पकडली. चाललोय घरी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तोपर्यंत आराम करा आणि काळजी घ्या. बाय बाय.